तर शिंदे केसरकर लोढांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे ही मागणी केली आहे। तरच आम्ही समजू की हे वॉशिंग मशीनचं सरकार नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। मुंबईतील रस्ते घोटाळ्याची ईओडब्ल्यू कडून चौकशी करा असे देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलं। भाजप बोलायला लागले मुंबईतली की आता या रस्त्यांवर एसआयटी लावा। हेच मी गेले 2 वर्ष सांगत होतो की मुंबईचे जे रस्त्याचा घोटाळा चालू आहे एकनाथ शिंदेंच्या देखरेखीत, खोके सरकारच्या देखरेखीत, तो घोटाळ्याची चौकशी करा। चला, आज तरी भाजपला जाग आलेली आहे। 2 वर्ष मी सांगतोय की हिम्मत असेल तर या सरकारमधून बाहेर पडा। निवडणुका होऊन गेल्या, कॉन्ट्रॅक्टर्सना त्यांचे पैसे मिळाले, घोटाळा झाला। आज भाजप नुसतं काहीतरी दाखवायचं म्हणून सांगते की एसआयटी चौकशी लावा। माझी मागणी ही राहील की एसआयटी पेक्षा सरळ सरळ एक ईओडब्ल्यूची चौकशी लावा। पाहिजे तर आमच्या आमदारांचं एक पथक बनवा। भाजप पाठिंबा देत होती, भाजप त्या सरकारमध्ये होती आणि भाजप गप्प बसली होती। आता कदाचित निवडणुका येतात म्हणून भाजपने हा विषय घेतला किंवा त्यांचे डोळे आता उघडले असतील। जे काही असेल मी चांगले संकेत समजतो आणि फडणवीस साहेबांनी चौकशी लावावी की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, तत्कालीन म्युनिसिपल कमिशनरनी, तत्कालीन दोन्ही पालकमंत्र्यांनी ह्याच्यात घोटाळा किंवा अनियमितता काही हात आहे का ह्याच्यात ते त्यांनी पाहावं। रस्त्याचा घोटाळा झाला, भाजप आधी बोलायला तयार नव्हतं। आता फडणवीस साहेबांना खरोखर मोका, मुख्यमंत्री महोदयांना मोका आहे की जर त्यांना स्वच्छ सरकार त्यांचं चालवायचं असेल आणि सुरुवात ह्या स्वच्छ सरकारमधून करायची असेल तर एकनाथ शिंदे असतील, केसरकर असतील, लोढा असतील, ह्यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा चौकशी पूर्ण होईपर्यंत। आणि जोपर्यंत सिद्ध होत नाही की ह्यांचा त्याच्यात हात नाही आणि कॉन्ट्रॅक्टरचा फायदा झाला नाही तोपर्यंत ह्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा। तर आणि तरच आम्ही मानू की हे वॉशिंग मशीनचं सरकार नाही।